आपण बघू शकतात की हे मशरूमचा गोठा आहे, पाचट वापरलेली आहे. याच्यासाठी जास्त खर्च न करता आपल्या आहे त्या साधनांचा वापर केलाय. आधी प्रयोग करून यशस्वी केलेले आणि अनेकांना मार्गदर्शन केले. मशरूम शेती करण्यासाठी आपल्या पाचटीच्या गोठ्यामध्ये आज आपण एक यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहोत. आज आपल्यासोबत ज्ञानेश्वर सगळे हे शेतकरी आहेत आणि त्यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई शहराच्या जवळ एक बाग पिंपळगाव गाव आहे, या ठिकाणी मशरूमची शेती केली आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांचा फार्म प्रसिद्ध झालेला आहे. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय एकदा थोडक्यात सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर यशवंत सगळे, तलवाड रोड, बाग पिंपळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. गेवराईच्या जवळ हायवेच्या बाजूला तलवाडा फाटा आहे आणि त्या जवळच बाग पिंपळगाव गाव आहे. तिथं रोडवरच यांचं फार्म आहे. तर कशी कल्पना आली तुम्हाला की मशरूम शेती आपण करावी, इतर शेतीमधले व्यवसाय पशुपालन हे ते सोडून? सर आता काय झालं की असं मशरूम शेती हा. करण्यासाठी जेव्हा मी पारंपरिक शेती करत होतो, हा, हा, तेव्हा हा. पारंपरिक शेतीला काहीतरी जोड व्यवसाय पाहिजे होता. जोड व्यवसाय आवश्यकच आहे, आणि बरोबर आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही जे सांगितलं शेळी पालन वगैरे, की मला हम्म. नॉनव्हेजला पर्याय म्हणून मी मशरूम शेतीकडे वळलो. क्या बात आहे. तुम्ही सुरुवातीलाच निर्णय धाडसी घेतला हो, की हो. नॉनव्हेजला पर्याय काहीतरी हो, हो. शोधायचा आहे आणि आसपासल्या कुठल्याच शेतकऱ्यांना असा निर्णय घेतलेला नाही. प्रेक्षकांनो, आपण एकदा अवश्य भेट द्या आणि माहिती घ्या आणि तरुणांनी सुद्धा ह्या व्यवसायाची माहिती घेऊन जोड व्यवसाय करणं आवश्यक आहे. कोणत्या वर्षी सुरुवात केली सर याची? याची मी 2020 ला सुरुवात केली. 20 ला सुरुवात केली. ठीक आहे. तर आपण एकदा बघू शकतात की हे बघा, बांबूच्या लाकडापासून गोठा तयार केलेला आहे. आपल्या टाकाऊ पासून टिकाऊ हे जे खांब आहेत लाईटीचे, त्याचा वापर करून, चवाळे वापरून, आणि बघा इकडे चवाळे आहेत, त्यानंतर इकडे ग्रीन नेट आहे. हे जिद्द जर असेल शेतकऱ्यामध्ये किंवा व्यवसाय निर्माण करण्याची, की मी दुसऱ्याच्या हाताखालचा नोकर न होता स्वतःचा मालक होणार, आणि एक क्रांतिकारी कार्य त्यांनी उभा केले. आज लाखो लोक शेतकरी भेट देत आहेत. तर मग ह्याची सुरुवातीला कन्सेप्ट तुम्हाला सुचली, पण ह्याची माहिती कुठून भेटली की आपण असं करावं? आमचे कृषी कार्यालयाचे आर चव्हाण सर होते, आम्हाला कृषी सहाय्यक. त्यांना मी कल्पना दिली की मला मशरूम शेती करायची. त्यांनी मला विद्यापीठाचा नंबर अवेलेबल करून दिला. 2020 ला मी तिथं ट्रेनिंग घेतली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे इथे. आणि तिथून पुढे मग सुरुवात केली. ठीक आहे. मग सुरुवातीला असं नवीन निर्णय घेतल्यानंतर घरचे किंवा आसपासचे लोक काय म्हणले, अरे तुम्ही असं नवीन काहीतरी बरेच जण लोक नावं ठेवत होते, म्हणजे कुत्र्याच्या छत्र्या वगैरे म्हणत होते. हो, बरोबर आहे. आपल्या इकडे म्हणतात तसं निगेटिव्ह आहे, कारण का सायंटिफिक आणखी माहिती नाही लोकांना. परंतु बऱ्याचशा लोकांना माहित पण नव्हतं की मशरूम हे खाण्यासाठी त्याचा उपयोग होतो वगैरे. नंतर मग लोकांना आम्ही त्याची माहिती दिली. आमचे काही पत्रकार बांधव होते, त्यांनी पण खूप सहकार्य केले त्या बाबतीत. आपण बघू शकता बघा, उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी हे मशरूम आलेलं आहे. आणि हे येण्यासाठी किती दिवस लागतात सर? याला पहिले हार्वेस्टिंग 26 दिवसात होते. आता हे किती दिवसाचं आहे फळ? ते आता आज उद्याच्याला हार्वेस्टिंग होईल त्याची. बरं, किती दिवस लागतात? 26 दिवस का? 26 दिवस बरं. हार्वेस्टिंग. आपण या बाजूला बघू शकतात. आपण पूर्ण एकदा शेडचा व्ह्यू बघूया की बघा, एका दोरीमध्ये 1 2 3 4 कमीत कमी 4-5 पिशव्या ठेवलेल्या आहेत. आणि इकडे हे 2 रो मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हा फार्म तयार केलेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी हे आपण कॅरीबॅग फाडलेले आहे त्या ठिकाणी त्याची निर्मिती होत असते. तर बघा, जर तुम्ही सुरुवातीला पाऊल सुरुवातीला ठेवलं तर तुम्हाला काय होईल, पुढचा मार्ग दिसतो. तर मग सर, आता हे तुम्ही बनवायला आता सुरुवात केली, मग ह्याचं रॉ मटेरियल, कच्चं मटेरियल कुठे मिळालं, त्याला खर्च किती लागला? यासाठी मी सुरुवातीला हा गोठा बनवला. गोठ्याला एक 15-20 हजार रुपयामध्ये गोठा तयार झाला. बरं, असं वाटलं नाही का की आपल्याला पत्र्याचा आणि मजबूतच करावा? मी जेव्हा पुण्याला ट्रेनिंगला गेलो त्यावेळेस त्याला देसाई सरांची मी बोलून हे केलं की मला शेतामध्ये करायचंय आणि तिथं लाईट पण नाहीये. आणि मी इतर ठिकाणी बी जाऊन त्यांचे मशरूम फार्म पाहिले होते की जे 50-50 लाखाचे वेअर हाऊस होते. 50 लाखाचे? हो. तिथं मग मी ठरवलं की आपण पात्रटाच्या गोठ्यामध्येच हे करू शकतो. ते इतर ठिकाणी म्हणजे आपल्याकडे कमी बजेटच्या सुविधा ह्याच्यानं, नाहीये, त्याच्यामुळे कमी बजेटमध्ये जर करायचं असेल तर हा चांगला पर्याय आहे. बघा, त्यानुसार मग मी हा निर्णय घेतला. एक लोक सुरुवातीला भरपूर गोष्टी सांगतात, आपण वर बघू शकतात की कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. लाईटीच्या किड्यापासून संरक्षण होण्यासाठी, त्याला चिकटण्यासाठी ते पॅड लावलेले आहेत आणि वरचं बघा लोखंडाचा आडू टाकून हे बनवलेलं आहे. मग सुरुवातीला तुम्हाला पूर्ण शेअरसाठी किती खर्च आला? एक 15 ते 20 हजार. 15 ते 20 हजार. आणि मग हे त्याच्यामधलं जे रॉ मटेरियल ह्याला काय काय म्हटलं जातं? याच्यामध्ये भुसा आहे, गव्हाचा, एक कॅरी बॅग आहे आणि त्याला लागणारे दुसरा वगैरे भुसा मिक्स केला जातो का? चालतो ना. गहू, सोयाबीन आपण आपल्या भागामध्ये तोच उपलब्ध होतो दोन्ही. त्यानुसार ज्याच्या वेळेस उपलब्ध होतो तेव्हा आपण तो स्टॉक करून ठेवतो. बर.
आणि किती किलोची एक कॅरी बॅग हे असते वजनानुसार? जवळपास 5 किलोची एक कॅरी बॅग असते. भुसा 5 किलो 5 भरायचा. किलो भरायचा. आणि बियाणं म्हणलं तुम्ही कसं असतं ते? बियाणं कसं म्हणजे ते ह्याचं मशरूमचं बियाणं वगैरे काय असतं का? हा त्याचं स्पॉन बियाण्याला स्पॉन म्हणतात. बियाण्याला तुम्हाला स्पॉन म्हणतात. ठीक आहे का आपल्याकडे? हा दाखवतो. ठीक आहे. आपण बघू शकता प्रेक्षकांनो, इकडच्या बाजूला ह्या 2 रो आहेत लाईनी, आणि इकडच्या बाजूला सुद्धा 2 आहेत. या ठिकाणी 1 2 3 4 5 अशा पिशव्या ठेवलेल्या आहेत आणि दोरीनं बांधलेल्या आहेत. इतर ठिकाणी आपण वेळ देतो, पण एकदा अशा धाडसी शेतकऱ्याला जर भेट दिली तर आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक उद्योजक, एक आधुनिक शेतकरी आणि पैसा निर्माण करणारे तरुण निर्माण होतात. हे बघा, हे त्याचं बियाणं आहे, त्याला काय म्हटलं जातं? स्पॉन म्हटलं. स्पॉन म्हटलं जातं. हे कसं किलोवर भेटतंय का कसं? हा किलोवर भेटतं. कसं किलो असते? आता जवळपास ते 100-120 रुपये किलो भेटतं. बर. इथे यायला जवळपास 150-200 रुपयापर्यंत पडतं. बर. इथं आपल्याला पार्सल मागवावं लागतं का? हा पार्सल कुठून येते? हे पुणे, नाशिक बर. दोन्ही भाग. आणि 1 किलो मध्ये किती उत्पन्न निघतंय? 1 किलो मध्ये एक जवळपास 7-8 किलो भरतं. बर बर, ठीक आहे. आपण बाहेरच्या बाजूने थोडीफार माहिती घेऊया. बघा, या ठिकाणी याला संरक्षण करण्यासाठी फवारणी करावी लागते, पाण्याचे थंड वातावरण ठेवण्यासाठी. आताच याने पाणी मारून घेतलेलं आहे. कसं करतात फवारणी? हातानं का कसे हा, फवाऱ्यांना? फवारणीचा पंप आहे आपल्याकडे. बर. त्या पूर्ण पंपाने ह्याला भिजवायचं का? हा पूर्ण भिजवतो. बर. आणि कॅरी बॅग लावण्यामुळे काय होतं? त्याच्यामध्ये ते मशरूम तयार होते. नाही, आपण दमटपणा. कॅरी बॅग मध्येच त्याची पॅकिंग करावं लागते सुरुवातीला. कॅरी बॅग मध्ये पॅकिंग करून आपण त्याला डार्क रूम मध्ये 18 दिवस ठेवतो. डार्क रूम म्हणजे? हा, पलीकडे आपली डार्क रूम आहे, त्या म्हणजे room मध्ये बंदिस्त ठेवतो. रूम का? हा, बर. त्या रूम मध्ये ठेवतो. कॅरी बॅग मध्ये पॅक करून. हा, आणि नंतर त्याच्यामध्ये बुरशीची वाढ होते, हा हा हा. आणि बुरशीची वाढ पूर्ण झाल्यानंतर आपण इथं लटकवतो पुन्हा. हा, म्हणजे हे पांढरं जे दिसतंय ते बुरशी निर्माण झालेली आहे. हा, बुरशी ठीक आहे. तयार झाली. इकडे सुद्धा बघू शकतात आपण कॅमेरामॅन जवळ येऊन, की बघा कसे छोटे छोटे मशरूम लागलेले आहेत. तर एका कॅरी बॅगला किती किलो निघते सर? एक कॅरी बॅगला 1 किलो मशरूम निघतात. 1 किलो मशरूम निघतंय. आणि आता सध्या आपल्याकडे जे आता सुरुवात केल्यापासून काय भाव मिळालेला आहे सर? 400 रुपये किलो. काय म्हणतात? हो, 400 रुपये किलो 400 रुपये किलो सुरुवातीपासून? सुरुवातीपासून. आणि त्याची काय वाढ हायएस्ट वगैरे भाव? नाही, 400 का? 400 रेग्युलर. म्हणजे एका कॅरी बॅगला 1 किलो निघत आहे. हा, पण एकदा नाही, त्याला 3 वेळेस हार्वेस्टिंग होते. 3 वेळेस निघतं म्हणजे 3 किलो? नाही, एकदा थोडं थोडं निघतंय. हार्वेस्टिंगला 500 ग्रॅम निघतं, आणि दुसऱ्या 2 हार्वेस्टिंगला 500 ग्रॅम. 3 हार्वेस्टिंग मध्ये 1 किलो निघतंय. निघतं. हा. आणि ते आपण 400 रुपये प्रति किलो ना हा. सुरुवातीपासून विकतात. हो, हो. एवढ्या प्रतीची मागणीने लोक घेतात का? हा, घेतात. बर. घेतात. आता जवळपास संभाजीनगर, बीड, हा. माजलगाव, पैठण हा. ठिकाणी मग पाठवतो. सुरुवातीला तुम्ही तर आता हे निर्माण केले, मग उत्पन्न 26-30 दिवसानंतर आल्यानंतर कशी विक्री केली? विक्री आता माझं रोडलाच बोर्ड आहे. हा, हा, बोर्ड पाहून बरेचसे ग्राहक माझे त्या हा. बोर्डामुळे जोडले गेले. बर बर. नवीन एखादा जर समजा विद्यार्थी आहे, एक आधुनिक शेतकरी ज्याला बनायचंय किंवा शेती करायची, तो करू शकतो का हा? हा, करू शकतो ना. आपल्या गायच्या गोठ्यामध्ये किंवा कुठेही आपल्या हा, कमी करू कुठेही शकतो. करू कुठं 10 शकतो. बाय 10च्या रूम बघा, बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही, मग आपण नंबर तर दिला, प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. आपल्या गोठ्यामध्ये सुद्धा आपण सुरुवात करू शकतो. आता ह्याची साईज सांगा बरं एकदा प्रेक्षकांना, किती बाय कितीची साईज आहे आपल्या गोठ्याची? आपल्या गोठ्याची 18 बाय 35 ची साईज आहे. बघा, 18 बाय 35 चा हा गोठा आहे, आणि यांनी यशस्वी मागच्या 2020 पासून आजपर्यंत हे मशरूम नाही, आपलं मध्ये 2 वेळेस लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद केलं होतं का? बरं, ठीक आहे. 24 मग पासून आता आता रेग्युलर चालू आहे. 24 पासून रेग्युलर चालू आहे. एका कॅरी बॅगला समजा आता आपलं 1 किलो. 1 किलो मध्ये आपण जवळपास 10 बॅग भरू शकतो. जर हा. समजा काय होतं, कधी कमी जास्त समजा पडले तर बर. 8-10 बॅग होतात. म्हणजे एका बियाणामध्ये 1 किलो 1 किलो बियाणामध्ये 8-10 बॅग होतात. तर आता सुरुवातीला आपल्याला एकूण ह्याचा खर्च तर आपण निघालेलाच आहे. तर किती महिना पडतो सर आपल्याला याच्यापासून एक ॲव्हरेज? 25,000, 20,000, 25,000 महिना आरामशीर पडतो. 25,000 रुपये म्हणजे किंवा खर्च 20,000च्या वगैरे पुढे जाऊन. खर्च वगैरे जाऊन? खर्च जाऊन. बर. फिक्स तेवढा निव्वळ नफा हो, आपल्याला हो, निव्वळ. 25,000च्या आसपास आहे. हो. तर आता ह्याचा महिन्याला तुम्हाला एवढं इन्कम सुरू झालेलं आहे. मग जे लोक आता भेट द्यायला येतात तुमची यशोगाथा पण काय म्हणते सुरुवातीला ज्यांनी नाव ठेवले ते? नाही, आता ते खूप म्हणजे बरेचसे लोक चांगलं म्हणतात, हा, खूप हा. चांगलं केलं. बरेच अधिकारी, हा, बरेच अधिकारी मोठे मोठे वगैरे. सर्व्हिस वाले लोक, हो, हो, हो. उद्योजक येऊन गेले, काय अनुभव आला त्यांचा? नाही, खूप सर्वांनी खूप म्हणजे कौतुक केलं. कौतुक केलं, हा. आणि त्याच्यामुळं थोडं समाधानी वाटतं. बर बर. आणि सुरुवातीला तुम्हाला लोक त्रास देत असताना, नको म्हणत असताना धाडस तुम्ही केलंच तरी पण? हो. नाही, कारण मला माहिती होतं. आता ह्याचा महिन्याचा तेवढा पडतो आपल्याला. मग आता पुढचं काय नियोजन ह्याचं वाढवायचं? आपण मगाशी बोललो की आधुनिक थोडंसं करायचं आणखीन. आपण बाजूला सीड बनवतोय आणि स्पॉन युनिट पण उभारतो. बर, म्हणजे बियाणं उपलब्ध करून लोकांना हो, देतो. द्यायचंय. आणि तुम्ही सांगितलं की जेवढं प्रोडक्शन याचं निघतंय त्याच्यापेक्षा जास्त मागणी हो, लोकांची आहे. आहे, जास्त आहे. हा. जास्त आहे. विक्रीसाठी तुम्हाला जावं लागतंय का बाहेर कुठं? नाही, माझा तालुका 3 किलोमीटरवर आहे, त्याच्यामुळे जास्त लांब जायची गरज इथूनच नाही. लोक येऊन घेऊन हो, जातात हो. सुद्धा. आणि कधी जायचं जरी झालं मला बाहेर पार्सल पाठवायचं म्हटलं,
तर 3 किलोमीटरवर जाऊन एसटी पार्सल मध्ये पाठवतो. ठीक आहे. आणि वार्षिक किती उलाढाल झाली आतापर्यंत? वार्षिक जवळपास 1.5-2 लाखापर्यंत तो 1.5-2 उलाढाल झाली लाखापर्यंत. माझी. याला काय दुसरा जोड व्यवसाय आहे सुरुवातीचं का गेल्या आपला? वर्षीचं जर म्हटलं तर हं. सुरुवातीला माझं एक 5-6 हजाराचीच पहिल्या महिन्यात विक्री होती. बर बर. नंतर ती वाढत वाढत गेली. वाढत गेलेली आहे. हं. मग आता ह्याला वाढवायचं आपलं लक्ष आहे. वाढवायचं. आणि एक 1.5 लाखाच्या पुढे आपलं वार्षिक टर्नओव्हर झालं. हो, ह्याला हो. काय जोड व्यवसाय आहे का आपला सध्या आणखी? नाही, माझी शेती आहे. शेती आहे का? शेती आहे बरं. 5 एकर. आता याच्या आपण आरोग्याची जर काळजी विचारली, फवारणी किंवा औषध जे काय काय असते, तर कसं असतं ह्याचं? याला सर कोणतंच आपण कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा फर्टिलायझर काहीच काहीच गरज नाही. काहीच फवारत मग ह्याला धोका कशाचा आहे समजा पिकाला? नाही. तसं जर Risk. पाहिलं तर याला इन्फेक्शन वगैरे झालं हा हा तर हा. आपण ते बीड ऑलरेडी टाकून देतो. काय करावं लागतं? त्याची फेकून देतो ते बर बीड. बर, असं आहे का? आणि इन्फेक्शन ते सुरुवातीच्या काळात समजा मायसिलिन रन होतानाच हं. होत असतं. बर. त्याच्यानंतर एवढा प्रॉब्लेम त्याचा येत नाही. आता हे खाण्यासारखं आलेलं आहे का हे आता आपण हो. बघत आहोत ते? खाण्यासारखं आहे. खाण्यासारखं आलं. ह्याची आपण कशी भाजी बनते? भाजी त्याची आता म्हणजे बनवून तळून दाखवतो फ्राय करतात का असं आपल्या त्याला बटाट्याच्या भाजी सारखं? त्याला फ्राय करतात हम्म. आणि त्याला सुरीने न कापता हाताने काप होतात त्याचे. बर बर. आणि काय लोकांचे जे म्हणते ते कसं, खाणाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे, कसं नाही, लागतंय म्हणते तर? आता जोपर्यंत माझ्याकडे असे बरेचसे कस्टमर होते की ज्यांना सुरुवातीला भाजी बनवता आली नाही, जमली नाही, त्यांना मग मी नंतर प्रत्यक्ष त्यांना दाखवली आणि काहींना सांगितली तर त्यांनी ऑलरेडी खूप म्हणजे चांगली, चविष्ट आहे त्यांना म्हणले. खूप आवडली जसं आणि मगाशी तिथून पुढे रेग्युलरचे ते माझे ग्राहक झाले. हं. आणि जे ज्यांना मी आपल्या तुम्हाला एक सांगतो, मशरूम मध्ये जर म्हटलं ना तर तुम्हाला ज्या व्यक्तीला एकदा मशरूमची चव कळली तो रेग्युलरचा ग्राहक होऊन जातो. रेग्युलर ग्राहक. आणि आपण सांगितलं की मांस आणि मटणाला आपल्याला पर्याय निर्माण हो, हो, करायचा आहे. आणि कदाचित मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये आपला असे किती फार्म आहेत असे? सध्या तर माझ्याकडेच फार्म दिसतो. आपल्या गोठ्यामध्ये तर हो, हो. एकटाच आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटलं की आपलं पाहून आणि बरेच लोकांनी ट्रेनिंग घेतली आणि हो, सुरू हो, पण हो. केले. काय सुरू. त्यांचा अनुभव आहे? नाही, त्यांचं खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास जळगाव झालं, हा. बुलढाणा, परभणी इकडे बरेचसे शेतकरी लोकांनी आता चालू करतायत. बर. आणि आपण याच्यासाठी ट्रेनिंग आणि मार्गदर्शन सुद्धा करतात? हो, मार्गदर्शन पण करतो, ट्रेनिंग पण घेतो. बर. त्याचे काय चार्जेस वगैरे घेतात का? चार्जेस नॉमिनल चार्जेस? नॉमिनल चार्जेस. ठीक आहे सर. तर आता हे कधी कट होणार सर आपले हे? आता बघा मी इथं आता- साईज बारकी आहे, त्या हा. ठिकाणी मोठी आहे. ते आता हा. आज आज हार्वेस्टिंग होणार. कटिंगला आले, आपण जवळ येऊन बघू शकतात की हे किती किती ग्रॅम निघू शकते? जवळपास ते आता दोन्ही मिळून पलीकडे पण आहे थोडं, हा, हा. 500 ग्रॅम निघाल. 500 ग्रॅम. बघा एका कॅरी बघा आपल्या किती आपण बोळ पाडू शकतात? तसे काही आपण 4 पाडतो, हा. 2 पाडतो, असं काही नाही. बघा आता ह्याच्या बाजूला सेंटरलाच आलं या ठिकाणी हार्वेस्टिंग. दुसरी हार्वेस्टिंग. आणि इथं पण आलं, इथं काय पण आलं. होल असल्यामुळे आलंय का? होल असल्यामुळे आले. बघा पूर्ण कॅरी बॅग बंद करायची आहे आणि 2 आपल्याला होल करायचे आहेत. हे दुसरी हार्वेस्टिंग आहे. आपल्याकडे पहिल्या हार्वेस्टिंगचं आता हे नवीनच आहे म्हणायचं. नवीनच आहे. बरं. तर दुसऱ्या हार्वेस्टिंगला थोडी साईज बारकी येते का? थोडी कमी उत्पादन कमी होतं दुसऱ्या बरं. हार्वेस्टिंगला, तिसरीला आणखी कमी होतं. तर आता कालावधी जर बघितलं तर किती महिने आपण एक कॅरी बॅग वापरू शकतो? आपण जवळपास 50 ते 60 दिवस ठेवतो एक म्हणजे 2 महिने एक कॅरी बॅग वापरू शकतो आणि त्याच्यात 3दा प्रोडक्शन, तीनदा उत्पादन, कधी 4दा बी निघतं. 4दा पण निघतंय. हो, हो. आणि झाल्यानंतर पुन्हा फेकून द्यायचं पुन्हा त्याचं ह्याचं. आपण गांडूळ खत बनवतो. गांडूळ खत बनतंय. हो, हो. क्या बात आहे. म्हणजे म्हणजे वेस्ट काहीच नाही. हा. मशरूम जर व्यवसाय पाहिला तर हा. असा व्यवसाय हा. आहे की तुम्ही वेस्ट पासून उत्पादन घेऊ शकता 100%. आणि हा. त्याचंच वेस्ट राहिलेलं त्याच्यापासून आपण गांडूळ खत बनवून तेच पुन्हा आपलं शेतीसाठी वापरू उत्पादन शकतो. आणि उत्कृष्ट खत निर्माण होऊ निर्माण होऊ शकतं. शकतं. ठीक आहे sir. कंपोस्ट खत झालं, गांडूळ खत झालं, आपण हा. त्याच्यापासून उत्पादन म्हणजे घेऊ शकतो तसं. चालतंय. तर आता याच्यासाठी तुम्हाला जे नियोजन करायला घरी कोण कोण, का तुम्ही एकटेच पाहता नाही, सर्व? मी आहे, मिसेस आहे, बरं. त्यांचं थोडंफार सहकार्य असतं. बरं. आता ह्याच्या पुढे आपल्याला आता पत्र्याचं शेड करायचंय का असं साध्या ह्याच्यामध्येच करायचं? पत्र्याचंच मोठ्या बनवतोय, मोठ्या ह्याच्यामध्ये? परंतु मोठं बनवतोय. बर. किती प्रकार आहेत ह्या मशरूम मध्ये? मशरूम मध्ये तसे बरेचसे प्रकार आहे. याच्यामध्ये 5 प्रकार आहेत हम्म, ऑयस्टर मध्ये. हम्म. तसं बटन मशरूम आहे, मिल्की मशरूम आहे, पण बटन मशरूम म्हटलं तर सामान्य व्यक्तींचं काम नाही, नाहीये. ते त्याला महाग आहे ते. त्याला लाखो रुपये खर्च असतो लाखो आणि रुपये खर्च. सामान्य शेतकरी ते आपलं करू शकत कोणतं नाही. आहे मशरूम? ऑयस्टर मशरूम. ऑयस्टर मशरूम आहे. ठीक आहे. तर याचं मार्गदर्शन आपण पुण्यालाच घेतलेलं आहे. आणि पुण्याला हे- घेतलं. हा. गेल्या वर्षी मी रूड सेट इन्स्टिट्यूट बर. तळेगाव दाभाडी इथं 10 दिवसाची हम्म. ट्रेनिंग पुन्हा घेतलेली. तर आता एकंदरीत जे दुसरे शेतकरी आहेत त्या पारंपरिक शेतीला हा व्यवसाय परवडतो, जागा कमी आहे आणि आपलं 2 महिन्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये बदल करू शकतो. आता जर आपल्याला नवीन हे भुसा आणायचा आहे
तर एकदा साठवून ठेवलेलं जमतंय का दरवेळेस नवीन मागवावं लागतंय कुठून असं? ज्या ज्या मोसम मध्ये आपल्याला जो जो भुसा म्हणजे उपलब्ध आहे. होतो, मग समजा आपण सोयाबीन मध्ये घेवडा राजमा पण मिक्स करू शकतात का नाही काय? आता तसं त्याचा मला अनुभव नाहीये नाही, पण का? उत्पादन होऊ शकतं. काही बरं. अडचण नाही. आता काही ठिकाणी इतर पीक आहेत जसं ज्वारी, बाजरी. ज्वारी बाजरीमध्ये बी आपण त्याची कडब्याची कुट्टी करून उत्पादन घेऊ शकतो. बरं बरं. परंतु असं काही गहू बंधन आणि- नाही की तुम्हाला हेच बुसकट घ्यायचंय हा, म्हणून? असं काही बंधन नाहीये. परंतु तुम्हाला सांगायचं झालं तर कपाशी, सोयाबीन आणि गहू याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन होतं. बरं बरं. कपाशीच्या म्हणजे काड्या का ते सरकी? कपाशीच्या काड्या बरं बरं. सरकीच्या झाडाच्या कुट्टी करून आपण त्याची त्याच्या सुद्धा उत्कृष्ट निघू शकते. उत्पादन निघू शकतं. क्या बात आहे. तर हे असं बांधणं आवश्यकच आहे का हे दोरीनं? हा, त्याला असं ठेवून नाही का जमत? नाही, खाली खाली ठेवलं तर मग त्याला मुंग्या वगैरे लागतात आणि पुन्हा असं थोडं त्याला हवा हवा भेटते. इथं ह्या जी हार्वेस्टिंग ग्रुप आहे, हार्वेस्टिंग ग्रुप मध्ये खेळती हवा आणि प्रकाश हे दोन्ही पण लागतात. दोन महत्वाचे, प्रकाश आणि खेळती हवा. हो. आणि पाण्याचा एक आर्द्रता, थंडपणा मेंटेन करणं पण Maintain गरजेचं करणं आहे. गरजेचं असतं. ठीक आहे सर. तरुण शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? करायला मी पाहिजे तर ही शेती? शेतकऱ्यांना जरूर सांगेल की तुम्ही मशरूम उद्योग जरूर करा. कारण कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये आणि चांगलं जास्त उत्पन्न. कष्ट न करता बी चांगलं उत्पादन आपण हो, घेऊ ते शकतो. आपलं राहिलं आणि सांगायचं की दुसरी गोष्ट की या मशरूम साठी खूप काही वेळ द्यावा लागतो असं काही नाहीये. आपण शेती करत करत सुद्धा मशरूम उद्योग करू तेच शकतो. मला विचारायचं आहे की किती वेळ मेहनत द्यावी लागते दिवसातून? सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास देतो आम्ही आणि दुपारी 1-2 वेळेस फक्त पाणी मारण्यासाठी येतो. दिवसातून किती वेळ द्यावं लागते पाण्याला? तसं सध्या 2-3 वेळेस मारलं तरी चालतं. बरं. वातावरण सध्या थंड फक्त आता सध्या ह्याला पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याची आवश्यकता बाकीची तर आहे. काहीच बाकी गरज काहीच नाही. काहीच गरज नाही. म्हणजे 2 महिन्यात चिलट वगैरे होतात त्याच्यासाठी चिकट सापळे लावलेत. बघा हे चिकट सापळे म्हणजे ह्याला काय ऑइल वगैरे लावलंय का तसं काय भेटतात ते रेडीमेड? रेडीमेड भेटतात. बरं. त्याचा खर्च काय नॉमिनल आहे का कसं जास्त आहे? नॉमिनल खर्च आहे. बघा आपण बघू शकता या ठिकाणी हे फवाऱ्याने काय केलेले यांनी पाणी थंडपणा मेंटेन करण्यासाठी मारलेलं आहे. आणि या ठिकाणी हे त्यांनी त्याचं बियाणं आहे, वजन काटा या ठिकाणी आहे. आणि पॅकिंग साठी सर बॉक्स दाखवा एकदा आपल्या प्रेक्षकांना की बघा स्वतः हे किती ग्रामची पॅकिंग होते? 250 ग्रामची पॅकिंग होऊन हे पार्सल देतात आणि काही कस्टमर इथं सुद्धा येऊन घेत आहेत. तर ज्यांना ज्यांना या संदर्भात माहिती घ्यायची, एज्युकेशनल माहिती घ्यायची, त्यांनी ह्या फार्मला भेट द्या आणि त्यांच्या संपर्क करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी जनता न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.